मित्रांनो नमस्कार. मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. मित्रांनो ही आपली फुले दुर्वा 992 KDSचं 992 व्हरायटी आहे. 3 फुटाचे बेड केले होते आपण. 3-3.5 फुटाच्या आसपास आहेत. 3पेक्षा थोडंसं नॉर्मल मोठं झालेलं आहे. आपण म्हणलो होतो ही मधला गॅप आरामात बुजून जाईल म्हणून, पण पाऊस नसण्यामुळं म्हणजे अजिबातच पाऊस नाही अशी कंडिशन झाली आमच्याकडं. मी लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये गाव आहे माझं कनेरी म्हणून. मग आमच्याकडं तर पावसाची अशी कंडिशन झाली, आपण स्प्रिंकलरने एकदा पाणी दिले त्याच्यामुळे जरा हे अजून बरं दिसाले. नसतं आजूबाजूचे तर पार म्हणजे येड्यावूनच झाले सगळं. अजून 4-8 दिवस जर पाऊस नाही पडलं ना तर ती बाकी तर सगळं काहीच राहणार नाही. आता हे आपलं पण जेमतेम पाणी जेवढं होतं तेवढं आपण दिलेलं आहे. मग त्या हिशोबानं अशी दिसायली जरा. पण हे पण 4 दिवसाच मामला, कारण स्प्रिंकलरनं किती भिजणार आहे भिजून. हो का, हे असे बघा. आता फुलं म्हणजे नॉर्मल राहिलेत. आता माझ्यामध्ये जवळजवळ 30 जूनची पेरणी आहे. त्याच्यानंतर म्हणलं तर आज 21 तारीख आहे ऑगस्टची. तर 1 महिन्यावर 21 दिवस नंतर 50-51 दिवस झालेला आहे. मित्रांनो सोयाबीन एवढी खतरनाक आली असती ना की असं काय तुम्हाला काय सांगू. आता तरी पण आहे ना, हो का बघा, फुलं पण आणि शेंगा पण. फक्त म्हणावं तेवढी वाढ नाही झाली. हे टोकन पद्धत आहे आपली, बूट धरून लागतंय. पण आता म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं हे शक्य होईल असं वाटणं गेले. ठीक आहे, हे आपलं मधलं रान नाही मिळालं. आपण म्हणलं होतं की बा 4-8 दिवसात पाठीमागच रान हे पूर्ण पॅक होऊन जाईल वाटलं होतं, पण पाऊसच नाही. आता जवळजवळ ऑगस्टच्या 1 आणि 2 तारखेला पाऊस जरा बरा म्हणजे जरा रिमझिम पाऊस आला होता. त्याच्यावरच सोयाबीन एवढं वाढले. आज 20-22 दिवस झालं पाऊस अजिबातच नाही. पावसाची इच्छाच नाही आमच्याकडे तर पडायची. मग थोडं पाणी येतं आहे आपल्याकडं, त्याच्यावरच आपण याला भिजवलेलं आहे. आणि पुढं कवा पडणार आहे काहीच सांगता येत नाही, असं पण झालेलं आहे. जे हवामान खातेवाले आहेत ना, आता ते तर घरोघरी झाले. त्याच्यामुळेच व्हिडिओ बनवू वाटणार ना, काहीच वाटणार. आता तुमच्याकडे जर पाऊस चांगला असेल तर ठीक आहे, तुमचं कल्याण आहे. आमची तर यावर्षी कंडिशन अशी झालेली आहे. पण अजून पण आहे ना, असं जीव तुळतुळ करते बरं का. शपथ भयानक फुलं आणि शेंगा लई आहेत. पण आता ते काय माहिती आता सक्सेस होतं न होतं. मी अपडेट करत राहीन. नको फुलाची संख्या आणि शेंगा बघा. आता ते लहान चिरटं गोंगतात ना, असं गोंगान झाल्यासारखं, ही अशी संख्या आहे. नको अजून बी एका झाडाला 60-70-80 शेंगा आहेत. पण आपल्यावर निसर्गच कोपलाय तर आपण काय करणार. आज या कंडिशनला आहे ना, या सोयाबीनमध्ये मरीच जाता आलं नसतं. एवढी सोयाबीन जब्बर आली असती. पण काय करणार, पर्याय नाही आपल्याकडे मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.